मुंबईतल्या गोंदिवली मेट्रो स्टेशनमध्ये संशयास्पद बॅग सापडल्यानं खळबळ, प्रशासन सतर्क, बॅगचा तपास सुरू। मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात रमेश चेनिथलांची घोषणा, कोणासोबत न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्याने युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं, नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळीक। युती आणि आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। निवडणुकीच्या तोंडावर सरकारी तिजोरीतून महिलांना 10,000 रुपये देणं योग्य आहे का? पवारांचा सवाल, तर आत्मपरीक्षण करण्याची गरज, देवेंद्र फडणवीसांचा टोला। सोशल मीडियावर पुण्यातल्या पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यानं रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत, गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी। बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडवणारी नादखुळा माणसं माझा कट्ट्यावर, शर्यतीतून 100 कोटींची उलाढाल झाल्याचा आयोजक चंद्रहार पाटील यांचा दावा। 3 लाखांच्या बैलगाडी प्रवेश फीवरही दिलं स्पष्टीकरण। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका, दलित मुलीच्या छळ प्रकरणी 6 पोलिसांसह 8 जणांविरोधात गुन्हे दाखल, माझानं लावून धरली होती बातमी।